नागपुरातील सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या हिट अँड रन प्रकरणाचा क्राईम ब्रँचच्या युनिट क्रमांक 2नं उलगडा केलाय। हा अपघात नसून जुन्या वादातून करण्यात आलेला जीवघेणा हल्ल्याचं तपासात समोर आलंय। या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे। 11 ऑगस्टच्या रात्री 11:30च्या सुमाराला सोमलवाडा चौकातील हॉटेल मेमोरेज समोर शेख अकरम उर्फ भुरू शेख रहमान यांना अज्ञात चारचाकी वाहनानं जोरदार धडक दिली होती। या घटनेत अकरम गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले। मात्र धडक दिल्यानंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला होता। यानंतर सोनेगाव पोलिसांनी हिट अँड रनचा गुन्हा दाखल केला। त्याचवेळी क्राईम ब्रँचच्या युनिट क्रमांक 2नं या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला। घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवलं। तपासामध्ये जखमी अकरम आणि आरोपींमध्ये जुना वाद असल्याचं समोर आलंय। याच वादातून 5 आरोपींनी संगनमत करून जीप कंपासनं अकरम यांना जाणून-बुजून धडक दिल्याचा आरोप आहे। या प्रकरणी शहबाज खान उर्फ सलमान, अमीर वशीर शेख, मोहम्मद साहिल अन्सारी, मोहम्मद तौफिक शेख आणि शेख शरीफ शेख यांना अटक करण्यात आली आहे, तर शेख मोहसिन उर्फ बाया टायगर याचा शोध सुरू आहे। आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी सोनेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे।